नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी याबद्दल मी तुम्हाला नेहमीच सांगत आले आहे. बऱ्याच रेमेडीज सांगते, त्यातून तुमचा ऑरा खूप पॉझिटिव्ह होतो. तर आजची रेमेडी मी साठ थेरपी म्हणजेच खडे मिठाची थेरपी तुम्हाला सांगणार आहे. करण्यामध्ये नेहमी सातत्य हवे आणि तुमचे विचार पॉझिटिव्ह हवेत. याचा परिणाम खूप लवकर होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे कमी होऊन तुमचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं. नेहमी सातत्य ठेवा. या सगळ्या रेमेडी अगदी साध्या आणि सोप्या आहेत. याचे परिणाम खूप छान आहेत. तर आजची थेरपी आहे खडे मिठाची. खडे मीठ सर्वांनाच माहिती आहे. तर ते खडे मीठ आपण नेहमी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं एक चमचाभर टाकायचं आहे रोजच्या रोज आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. दुसरी रेमेडी अशी आहे की तुम्ही दिवसभर बाहेर जाऊन आला असाल तर बराच स्ट्रेस तुमच्यावर असतो. बऱ्याच लोकांना तुम्ही भेटलेले असतात. बऱ्याच निगेटिव्ह गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर झालेला असतो. तर संध्याकाळी तुम्ही घरी आलात की तुमचे पाय स्वच्छ धुवून एक अर्धी बादली पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये खडे मीठ, काळं मीठ आणि लिंबूचा रस टाकून एक 15 ते 20 मिनिटं तुम्ही तुमचे पाय त्या बादलीमध्ये बुडवून ठेवायचे. यामुळे काय होतं, तुमच्या शरीरातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि अर्थात याचा परिणाम आपल्या पॉझिटिव्हिटीवर होतो आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. तर या रेमेडी तुम्ही आठवणीने नक्की करा. बघा काय फरक होतो. या रेमेडी मी स्वतः करत आली आहे आणि याचा खूप छान परिणाम माझ्या आयुष्यावर झाला आहे. बघा, तुमचंही आयुष्य जर तुम्हाला सुखी आणि समृद्ध करायचं असेल तर नक्कीच माझ्या रेमेडी फॉलो करा. तुमचा ऑरा पॉझिटिव्ह करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. धन्यवाद.